अनेक वर्षांपासून या सगळ्या मुद्द्याची चर्चा होत होती की राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ किंवा पर्यायानं दोघांचे पक्षसुद्धा हे कधी एकत्र येतील आणि एकत्रितपणे मराठी माणसाची शक्ती ही एकवटून त्याचं रूपांतरण राजकीय पटलावरती कशा पद्धतीनं होतंय। खरं तर या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान अनेक महत्त्वाचे नेते, अनेक महत्त्वाचे माजी आमदार, माजी खासदार, पदाधिकारी हे सगळेच या ठिकाणी येत आहेत। आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहतोय की या सगळ्या गोष्टींचा कशा पद्धतीने रिफ्लेक्सेस येत्या काळामध्ये दिसू शकतात। जसं तू मुद्दा बघितलास की आता अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी येत आहेत आणि खरं तर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत। खैरे साहेब, तुम्ही खूप दिग्गज नेते आहात, तुम्ही अगदी सुरुवातीपासून हा सगळा प्रवास पाहिलेला आहे, दोन्ही भावांना पाहिलेला आहे, स्थापनेपासून तुम्ही शिवसेनेच्या सोबत आहात, दोन्ही भावांना सुद्धा तुम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे। आज या दोन भावांचं एकत्रीकरण शिवसैनिक म्हणून, पहिल्या फळीतला शिवसैनिक म्हणून कसं वाटतं? एकदम आम्ही सर्व पहिल्या फळीतले सर्व शिवसैनिक पदाधिकारी दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आनंद व्यक्त करतो। आम्ही दोघांच्या बरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि आता पहा, पाऊस पण आला, चांगलं वातावरण आहे, निश्चितच त्या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांना जबरदस्तपणे शुभेच्छा या वरुण राजाने पण दिलेल्या आहे। खरं तर एका प्रश्नाची सातत्यानं चर्चा आहे ती म्हणजे बाळासाहेबांच्या निधनानंतर 2012 नंतर बाळासाहेब जेव्हा गेले त्यानंतर राज आणि उद्धव यांची मातोश्रीवर भेट झाली नव्हती, मातोश्रीवर राज ठाकरे आले नव्हते, त्यामुळे आज त्यांचं मातोश्रीवर येणं कौटुंबिक कार्यक्रमात दोघंही भाऊ एकत्र येत होते, राजसाहेब पण उद्धव साहेब पण हे मात्र निश्चित आहे। परंतु मातोश्रीचं जे महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्त्व आहे त्या मातोश्रीवरती ही भेट होणं आणि त्यात औचित्य आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या 65व्या वाढदिवसाचं, या औचित्याकडं आणि या ठिकाणातल्या भेटीकडं तुम्ही कसं पाहता? मातोश्रीमध्ये येणं म्हणजे त्या ठिकाणी एक पवित्र स्थळ आहे माननीय बाळासाहेबांचं, आणि म्हणून त्या दृष्टीने इथे येणं म्हणजे सगळं काही व्यवस्थित त्या ठिकाणी कार्यकाळ, पुढचा कार्यकाळ यशस्वी होतो। कौटुंबिकदृष्ट्या राज ठाकरेंची घरवापसी झाली असं आपण म्हणू शकतो? नाही, आता नाही, कौटुंबिकदृष्ट्या झालेलेच नाही, काय प्रश्न येत नाही। परंतु ज्या पद्धतीची चर्चा आहे ती म्हणजे या दोन पक्षांची ताकद असेल किंवा एकंदरच या सगळ्या एकत्रीकरणाचा परिणाम असेल, तो कशा पद्धतीनं होईल असं वाटतंय? नाही, दोन पक्षाची ताकद म्हणजे दोन्ही पक्ष, मराठी माणसांचं एकत्रीकरण हे महत्त्वाचं आहे। मराठी माणसांचं एकत्रीकरण महत्त्वाचं आहे असं आत्ताच चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं। खरं तर चंद्रकांत खैरे हे पहिल्या पिढीतले शिवसैनिक आहेत आणि त्यांनी अगदी सुरुवातीपासून शिवसेनेच्या स्थापनेपासून हे काम पाहिलेलं आहे।